नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण मटार पनीरची भाजी बनवणार आहोत। इथे मी 1 वाटी मटार घेतले, 100 ग्रॅम पनीर घ्यायचे, 2 टोमॅटो चिरून घेतले, 8 ते 10 काजू घ्यायचेत आपल्याला, 3 तुकडे मी आलं घेतलेलं आहे, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धणेपूड आणि 1 चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ। आपण इकडे कांदा आणि लसणाचा वापर केला नाहीये। तर आता काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं। पाणी गरम झालं की लगेच आपल्याला मटार टाकायचे आणि एक उकळी आणून द्यायची। हे बघा, एक अशी उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करून हे मटार आपल्याला काढून घ्यायचे आणि लगेच थंड पाण्यामध्ये याला टाकायचे, म्हणजे मटार आहेत ना आपल्याला असे ना छोटे नाही होणार। आता इथे अर्धा चमचा तेल टाकल्यानंतर पनीर आपल्याला दोन्ही बाजूनी थोडंसं आपल्याला परतून घ्यायचे। पनीर जास्त पनीर तुम्ही फ्राय करायचं नाही, आपल्याला भाजून म्हणजे हे नाही करून घ्यायचे, थोडंसंच दोन्ही बाजूनी, म्हणजे पनीरची चव आहे ना छान लागते। आणि जास्त वेळ जर आपण परतलं तर पनीर आपल्याला खाताना ना असं रब्बर खातोय असं वाटेल, म्हणून फक्त 2-1 मिनटं फक्त असं परतून घ्यायचे आणि पनीर आपलं असं चिकट चिकट होणार नाही। लगेच आपल्याला परतल्यानंतर लगेच हे पनीर काढून घ्यायचे, पनीर आपले असे मोकळे होतात। आता त्याच पॅनमध्ये लगेच मी टोमॅटो टाकलेले, काजू टाकलेत आणि आलं। इथे आपण कुठेही कांदा लसणाचा वापर केलेला नाहीये। कांदा लसूण न टाकता आपल्याला ही मटार पनीरची भाजी बनवायची आहे। थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकलंय, थोडंसंच मीठ टाकायचं आहे, ह्यानी काय होतं मसाले आपले ना पटकन शिजले जातात। हे बघा, टोमॅटो असं मऊसूत झालं की लगेच ह्याला काढून, थंड झालं की लगेच काढून मी मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेणार आहे। एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं, तेल टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले, जिरे थोडंसं तडतडलं की लगेच आपल्याला 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकायची। आता आपला मार्गशीर्ष आहे, मार्गशीर्षला मी पूर्ण महिना कांदा लसूण खात नाही असं नाहीये, फक्त गुरुवारी जे काही नैवेद्य देवाला दाखवते, लक्ष्मी आईला दाखवते, तर त्याच्यामध्ये मी कांदा आणि लसूण टाकत नाही। म्हणून ही भाजी माझ्याकडे 4 किंवा 5 गुरुवार जे आपले असतात त्याच्यामध्ये एखाद्या गुरुवारी ही भाजी बनली जाते, कारण की आपण कांदा लसूणचा नैवेद्य देवीला दाखवत नाही म्हणून। आता आपलं वाटण साधारण टाकल्यानंतर लगेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणीही आपण मिक्स केलेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला एक वाफ काढून घ्यायचे वाटण टाकल्यानंतर। तुमच्याकडे जर कांदा लसूण जर खात असाल तर कांदा लसूणही टाकलं तरी चालेल, पण मी मार्गशीर्ष फक्त गुरुवारी कांदा लसूण टाकत नाही। आता थोडंसं आपण व्यवस्थित शिजवून दिल्यानंतर लगेच मी ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि जे आपण मसाले घेतलेले, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धणेपूड आणि 1 चमचा गोडा मसाला घेतलेला, ते आपण सगळे ह्याच्यामध्ये आता टाकलेत। आता झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं आपल्याला वाफेवरती ह्या वाटण जे आपण टाकलेलं त्याला शिजून द्यायचंय। हे बघा, 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता, हे बघा आपल्या ग्रेव्हीला ना कलर पण छान आलाय, बघा छान असा कलर आलेला आहे। आणि तुम्हाला असं वाटत असेल कांदा लसूण टाकलं नाही चव कशी लागेल, काही चवीमध्ये फरक पडत नाही, भन्नाटच चव लागते। आता हे ग्रेव्ही आपली शिजल्यानंतर लगेच मी मटार टाकलेले आहे। मटार टाकल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा मात्र आपल्याला इथे। हे बघा, इथे मी अर्धा ग्लास इथे गरम पाणी घेतलेलं तो टाकले। मटारला आपल्याला जास्त शिजून नाही द्यायचंय, ना तर मटारनं आपले असे ना छोटे छोटे होऊन जातील आणि मग ते खाताना ना असे हे लागतील, कच्चे असे लागतील। मटार टाकल्यानंतर पाणी टाकायचंय, पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकले। आता मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनिटं हे मटार शिजून द्यायचे। हे बघा, छान वाफ आलेली आहे आपले मटार। आता मी बघते तर मला शिजलेले आहेत असं वाटतंय। आता ह्या स्टेजला लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर टाकायचे आणि जेव्हाही पनीरच्या भाजीमध्ये आपण पनीर टाकला की भाजीला जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाहीये,
तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे ह्या हिशोबाने आधीच पाणी तुम्ही टाका. मटार पण बघा, कुठेही मटार आपले असे कोमेजल्यासारखे नाही, म्हणजे छोटे असे मटार झालेले नाहीत, कडक असे मटार झालेले नाही आहेत आपले, ते टवटवीतच दिसत आहेत. आणि नंतर पनीर टाकल्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवले मीडियम गॅसवर आणि 5 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे. 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. हे बघा, आपल्या ग्रेव्हीला ना थिकनेस आलेला आहे. आणि अजून थंड झाल्यानंतर आपली ना ग्रेव्ही ती अजून दाटसर होणार आहे. आता झाकण काढल्यानंतर 2 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे. झाकण झाकण काढायचे, झाकण लावायचं नाही आता. आणि नंतर अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथी टाकली ना की चव अजून छान लागते, पण कस्तुरी मेथी जास्त नका टाकू, अर्धा चमचा पुरेशी आहे. हे बघा, कस्तुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवले आणि आता गॅस मी ह्या स्टेजला बंद केले. गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटानंतर असंच मी वाफेवरती ह्या भाजीला शिजून दिलेलं आहे. हे बघा, वाफ अजूनही येते. आता ह्या स्टेजला आपल्याला इथे बटर असेल तर चालेल किंवा तूप असेल, साजूक तूप असेल तेही चालेल. तुम्हाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाका. मी इथे बटर टाकलेलं आहे. 1 चमचा मी बटर टाकलाय. बटर टाकल्यानंतर लगेच आपल्याला झाकण लावायचंय आणि 10 ते 15 मिनिटानंतरच झाकण आपल्याला आता काढायचंय. हे बघा, 10 ते 15 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं. हे बघा, आपली ग्रेव्ही एकदम छान झालेली आहे. मटारही छान शिजलेलं आहे, पनीरही छान शिजलं आहे. हे बघा, तुम्हाला आता मी पनीर दाखवते. पनीर कुठेही असं ना चिवट झालेलं नाहीये. हे बघा, छान असं मऊसूतच आहे पनीर आपला. मग काय, मग ह्या गुरुवारी बनवताना ही भाजी कांदा लसूण विरहित आपली पनीर आणि मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे. तर ह्या गुरुवारी नक्की करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. थँक्यू.